नमस्कार सर. नमस्कार. सर, मला वाटतंय मी तुम्हाला झोपेतनं डिस्टर्ब केलंय. काय झालं बोल ना. हे असं का विचारताय? मी तुम्हाला पगार मागितला होता ना, आणि तुम्हीच म्हटलं होतं ना की घरी येऊन घेऊन जा, म्हणून तर मी आलीये. असं आहे का? ठीक आहे ठीक आहे, आत ये. नाही सर, मी इकडेच ठीक आहे. तुम्ही लवकर पैसे द्या ना मला, मग मी इथनं चालली जाईल. अरे काय नाही हो, ठीक आहे ना, आत तर ये. नाही सर, मी बाहेरच ठीक आहे. ऐका, तुम्ही पैसे घेऊन या ना. हे बघ, दाराच्या बाहेर उभं राहून पैसे घेतले जात नाहीत. तू आत तर ये. काही हरकत नाही सर, तुम्ही बाहेर येऊन मला पैसे द्या ना. तुला कळत नाही का? अशा प्रकारे कोणाला पैसे दिले जात नाहीत. तुझ्या मेहनतीची कमाई अशा प्रकारे नाही देऊ शकत. म्हणूनच तू आत येऊन पैसे घेऊन जा, ठीक आहे? हे काय आहे सर, तुम्ही पण ना हद्दच करता. ठीक आहे, बस ना. नाही सर, मी इकडेच ठीक आहे. तुम्ही आज जाऊन पैसे घेऊन या ना सर. बसायला म्हणतोय ना, जाऊन बस ना. हं? बस. हं. मला सांग, तुझा किती दिवसांचा पगार बाकी आहे? माझे 2 आठवड्यांचे पैसे बाकी आहेत. 2 आठवडे म्हणजे 2 रविवार काढले तर 12 दिवस झालेत. तुझे 12 दिवसांचे 6,000 झाले, बरोबर ना? हे बघा, माझी मुलगी शाळेत गेलीये. तिच्या घरी येण्याची वेळ सुद्धा झालीये. प्लीज लवकर पैसे द्या ना. देतो, थांब ना. आत्ताच आलीस, आत्ताच निघायचंय म्हणतेस. थोडा वेळ बस ना. हं? सर, सर, हा बोल ना. जरा लवकर या ना सर. मला घरी पण जायचंय. मुलीची घरी येण्याची वेळ झालीये. थोडा वेळ बस तिथेच. चहा बनवताय, चहा पिऊन जा. ओफो, ते सगळं नकोय मला. थोडी कृपा करा आणि लवकर पैसे द्या. मला घरी पण जायचंय ना. थोडी थांब ना. एवढी घाई का करतेस तू? हं? हे काय? मला वाटतं मुद्दाम हा करतोय असा. हं? हे घे, पी. घे, चहा पी. ओफो, तुम्हाला कळत कसं नाहीये हं? माझी मुलगी शाळेतनं आली पण असेल. अहो, माझा त्रास समजून न घेता मला चहा प्यायला काय अरे सांगताय? ठीक आहे तर काय झालं? चहा पी, पैसे घेऊन चालली जा मग. नाही सर, थोडं समजून तर घ्या ना. माझा पगार मला द्या, तेच खूप आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करा ना तुम्ही. हे बघ, जर तू चहा नाही प्यायलीस ना, मी पैसे देणारच नाही. ओफो, काय आहे तुमचं? ठीक आहे, द्या. पिऊन घेते मी. अगं हे सांभाळून पी ना, तुझं तोंड जळेल नाही तर. समजून घ्या, निवांतपणे चहा प्यायला माझ्याकडे वेळ नाही आहे. माझी मुलगी शाळेतनं आल्यावर मी नाही दिसले तर घाबरून जाईल. हे जेव्हा पाहावं तेव्हा मुलगी आहे मुलगी आहे म्हणते. थोडा वेळ बस. हं? हं? हे घे. हं? हे काय, तुला इतके सरळ सरळ पैसे मिळतील असं वाटलं का? थोडी आरामात राहा ना. अरे अरे, हे काय आहे सर? माझे पैसे द्या ना मला. मला उशीर होतोय. अगं थांब ना, तुझे पैसे नक्कीच देईन मी. जर तुला पैसे हवे असतील तर मला खुश करावं लागेल, तेव्हाच तुझा पैसा मिळू शकेल. अरे हे काय बोलताय तुम्ही? तुमचं काही मला नीट वाटत नाहीये. हे पैसे तुझ्याकरता किती महत्वाचे आहेत मला सगळं माहिती आहे. जर तुला तुझा पगार हवा असेल तर तुला ऍडजस्ट करावं लागेल, तरच तुला पैसे मिळतील, नाहीतर शक्य नाही. हे काय आहे हा? तुम्ही चांगले असाल असं वाटलं मला, म्हणून मी तुमच्या घरापर्यंत आली पैसे घ्यायला, आणि तुम्ही हे सगळं असं घाण बोलताय. हे चांगलं वाईट सगळं विसर आता, कळलं का? तू मला खुश करतेस की नाही? नाही केलं तर मला पैसे नाही देणार का? कसं आहे ना, तुमच्याकडून मला माझा पगार कसा घ्यायचा आहे हे मला माहिती आहे. कसा घेशील सांग ना. तुमची बायको आहे ना, जी माझ्या घराजवळच्या डिपार्टमेंटल स्टोर मध्ये रोज घरच्या वस्तू घ्यायला येते. जर तुमच्या वागण्याबद्दल मी तुमच्या बायकोला सांगितलं ना, तर मग तुमच्या गोष्टी सगळ्या इथेच संपतील. कळलं? माझा पगार तुम्ही तुमच्याकडे सांभाळून ठेवा. उद्या तुमच्या बायकोला भेटून जे म्हणायचंय ते म्हणून पगार घेऊन घेईल. बरं, मी आता निघते. हा, एक मिनिट थांब ना. बोला ना सर. हे घे तुझे पैसे. माझं ऐक, माझ्या बायकोला यातलं काहीच सांगू नकोस तू. इथे जे काही झालं तू विसरून जा, ठीक आहे?
जर तुम्ही नीट वागलात तर मी का सांगेल त्यांना? ठीक आहे सगळं विसर. यापुढे तू जरी जवळ आलीस ना तरी मी पाहणार नाही. चुकूनही माझ्या बायकोला सांगू नकोस तू, ठीक आहे? ठीक आहे.